नमस्कार शेतकरी मित्रांनो, दौलत सूर्यवंशी ॲग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पेरूची लागवड केली जाते। साधारणतः आपल्याला पेरूमधून किती उत्पन्न घ्यायला पाहिजे आणि कसं व्यवस्थापन करायला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे। तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कारण माझे असे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला कमी क्षेत्रफळामध्ये आपल्याला याचं उत्पन्न जास्त घ्यायचं आहे, तर लागवड किती बाय कितीवर करायला पाहिजे की आपल्याला भरपूर उत्पन्न मिळेल अशा प्रकारे हा जो दोस्तो तुम्हाला हा L49 सरदारचा पेरू आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी याची जे लागवड आहे ही आपण साधारणतः 10 बाय 10 केलेली आहे। म्हणजे साधारणतः एका एकरामध्ये 435 ते 40 झाडं या ठिकाणी बसतात। तर आपल्याला साधारणतः आता तुम्ही हे बघू शकता या झाडाकडं, या झाडाला खूप असे अनंत फळं आहेत। हे पूर्ण झाड असे भरलेले आहे। आपण साधारणतः एका झाडाकून 30 किलो जरी अपेक्षा घेतली तर साधारणतः 30 रुपयाप्रमाणे जरी त्याला रेट मिळाला मार्केटमध्ये, तरी बी आपल्याला साधारणतः एका एकरामधून 4 ते 5 लाख रुपये यामधून उत्पन्न मिळायला काही हरकत नाही, मिळू शकते। तर व्यवस्थापनमध्ये आपल्याला साधारणतः याला कमी खर्च करता येते, कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेता येईल, तेवढं मेंटेनन्स नसते। यामध्ये आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे। याला एक फवारणी आपण घेतलेली होती ज्यामध्ये की डायमिथोएट 30% इशी असलेली हे आपल्याला 30 ml 15 लिटरच्या पंपसाठी घेतलेलं होतं, आणि एक 22 टीन हे 40 ग्राम 15 लिटरच्या पंपसाठी घेतलेलं होतं आपण फवारणीमध्ये। आणि साधारण दुसरं एक चिलटेट मायक्रो न्यूटनचा जो चिलीमिक्स कॉम्बी आहे हे आपण हे 25 ग्राम 15 लिटरच्या पंपसाठी घेतलं। याचं कॉम्बिनेशन करून ही आपण फवारणी घेतलेली होती, जे अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य होतं ह्याला फवारणीच्या माध्यमामधून दिलेली होते। त्यासाठी ही फळाची साईज ही खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेली आहे, तुम्ही बघू शकता। कारण आपण या ठिकाणी हा टॉपिंगचा कट केलेला होता, म्हणजे छाटणी केलेली होती या झाडाची। तर या झाडाच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल ही झाडं 4 ते 5च एका फांदीला आपण फळं ठेवलेली होती, त्याची साईज वाढायला लागली। तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रत्येक झाडाचं असंच आहे। हे पहा, या ठिकाणी आपण याच्या टॉपिंगचं केलं की कारण एक्स्ट्रा जे अन्नद्रव्य आहे या ठिकाणी जाऊ नये, जास्त फळाकडे यायला पाहिजे, त्या फळाची साईज वाढेल त्यासाठी आपण अशी एक फवारणी केलेली होती। आणि या फवारणीच्या माध्यमामधून खूप अशी झाडाला फळं लागलेली आहे। तुम्ही बघू शकता प्रत्येक झाडाचे साईज आहे, हे खाली भरपूर अशी फळं लागलेली आहेत। तुम्हाला प्रत्येक बागामध्ये मी दाखवतो, हे बघू शकता ह्या एवढ्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी फळं लागलेली आहेत। याचं आपण या ठिकाणी टॉपिंगचं कट केलेले होतं 8 पानापासून। अशा प्रकारे जर आपण आपल्या मॅक्झिमम बागामध्ये जर नियोजन केलं कमी खर्चामध्ये, तर आपल्याला 100% हे 4.5 ते 5 लाख रुपये आपल्याला याच्यामधून बेनिफिट उत्पन्न मिळते। तर शेतकरी मित्रांनो, असं हे जे हाय डेन्सिटीचे प्लांट आहेत ही जवळ लागवड असल्यामुळं जास्तीत जास्त शेतामध्ये आपल्या झाडाची संख्या खूप मोठ्या प्रमाणात बसते, त्यामुळं आपलं हे उत्पन्न वाढते। आणि फवाराचा जे स्प्रे घ्यायचा आपल्याला, तर याला कमी औषध लागते, कारण हा फवारण्यासाठी आपल्याला खूप याचं छोटं क्षेत्रफळ आहे फवारण्यासाठी झाडाचं, त्यासाठी आपल्याला औषधाची एक बचत होती। आणि जो दुसरा लागणारा जो खर्च आहे खतामध्ये, जो याचं कमी प्रमाणामध्ये आपल्याला याची बचत होती आणि उत्पन्न जास्त होते। म्हणजे आपल्याला कमी जागेमध्ये आपल्याला हे उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेता येते। शेतकरी मित्रांनो, माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, कारण या व्हिडिओच्या माध्यमामधून त्याचा कितपत फायदा होईल। मी मुद्दाम हे शेतकऱ्यासाठीच व्हिडिओ बनवलेला होता। हा जो बाग हे दिसतो तुम्हाला, हा इस्रायल टेक्नॉलॉजीच्या साह्यानं आपण ही लागवड केलेली आहे। त्यासाठी हे हाय डेन्सिटीचे जे प्लांट आहेत हे भरपूर उत्पन्न देणारे आहेत। याच्या माध्यमामधून आपल्याला खूप उत्पन्न घेता येईल पेरूच्या। असा जो म्हणजे व्हरायटी कुठलीही असेल, तायवान पिंक असो का L49 असो, याच्यामधून आपल्याला हे असं उत्पन्न घेता येते।
तुम्हाला जर माझा व्हिडिओ या जे फळबागवाले आहेत शेतकरी त्याच्यापर्यंत हा शेअर करा. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.